वंचित प्लस MI अरे अमित भाई वैसी रुको ना अमित भाई यावेळेस ए मोबाइल पीछे ले ए सुगा भाई पीछे ले ना मोबाइल आहे ना तेरा कॅमेरा ही पुढे गेलेली आहे असं आता चर्चा सुरू म्हणजे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की जोपर्यंत आपण सगळं डिटेल्स काढत नाही की विनिंग कॅन्डिडेटला कुठे किती मतं मिळालेले आहे, जे पराभव झालेले आहे, मी असू द्या किंवा खैरे साहेब असू द्या, आणि जे दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत, एक तर मी स्पष्टपणे सांगतो की या देशामध्ये इलेक्टोरल रिफॉर्म्स आणण्याची खूप आवश्यकता आहे. असे किती कॅन्डिडेट्स आहे की ज्यांनी 1000 मतं, 500 मतं, 2000 मतं, 3000 मतं घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ हे होतो की आपण इलेक्शनला इतकं कॅज्युअली घेतो आणि एक एंटरटेनमेंटसारखं आपण हे करतो. मला असं वाटतं की एक खूप जबाबदारीचं एक हे आहे कॉन्स्टिट्यूशनल, याच्यामध्ये काहीतरी अमेंडमेंट करण्याची आवश्यकता आहे. आणि जो कोणी इलेक्शन लढण्यास इच्छुक असेल आणि त्याला 1000, 2000, 3000 मतं मिळणार असेल तर कुठेतरी काही नियम बदलण्याची आवश्यकता आहे. आणि ते माझी अपेक्षा हे आहे की या सरकारने पहिल्या अधिवेशनामध्ये इलेक्टोरल रिफॉर्म्स आणून हे जे बिनकामाचे जे कॅन्डिडेट्स असतं, जे फक्त एंटरटेनमेंटसाठी हे इलेक्शनमध्ये उभे राहतं, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. शेवटचा प्रश्न आहे, जाती आणि धार्मिक ध्रुवीकरणाला यावेळेस मतदारांनी नाकारले, कारण तुमच्यासारखे पक्ष जाती आणि धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी घालायचे आणि इतर पक्ष सुद्धा हे अनेकदा समोर आले. आपल्यासमोर आलेलं असेल पण मी मागच्या 10 वर्षामध्ये कधीही जाती धर्माचं हे केलं नाही. आणि दुसऱ्या पक्षांनाही मी विनंती करत होतो की आपण ही जाती धर्माच्या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढू नये. कारण मी तर लोकांना हे स्पष्टपणे सांगितलं होतं की कॅन्डिडेटला बघून ते इंडिपेंडेंट का असू. हा प्रश्न देशव्यापी आहे. देशातले मतदार, देशातली जनता जातीय धार्मिक ध्रुवीकरणाला नाकारलेली आहे का, हा साधा प्रश्न आहे. नाही, 100% इंडिया म्हणजे आपण या देशाचे जितके मतदार आहेत त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. उशीर का होईना, बेटर लेट देन नेव्हर आपण असं जो म्हणतो ना, की इतकं वर्षानंतर कमीत कमी लोकांना हे कळालेलं आहे की राजनीतीमध्ये जाती धर्माचा नाव घेऊन हे मुद्दा तयार करून कशा निवडणूक लढायचं, कशा निवडणूक जिंकायचं, हे अनेक वर्षापासून या देशामध्ये सुरू होतं. कमीत कमी आता हे पॉझिटिव्ह चेंज आपल्याला बघायला मिळत आहे. मी पर्सनली याचं वेलकम करतो. आघाडीवर जायला होतं असं वाटतं आता शेवटी इंडिया आघाडीवर घ्यायला तयार नाही आहे.